सर्वसाधारण सभेमध्ये आज 18/8/2026 रोजी 4:30 वाजता या ठिकाणी सभा या ठिकाणी सुरू झाली। सभेपुढील विषय सोलापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेच्या स्वहिस्सा निधी उभारणीसाठी शहरातील मोक्याच्या जागा बीओटी तत्वावर विकसित करण्यासाठी विषय आले होते। तसेच लक्ष्मी मार्केट उपलब्ध असलेल्या खुल्या जागेची पेंड पार्किंग जागा मनपाच्या ताब्यात घेणे व मक्तेदार शाबादे यांना काळ्या यादीत ब्लॅकलिस्ट समाविष्ट करणे असे विषय आले होते। तसेच परिवहन उपक्रमातील PME बसबाबत आजपर्यंत जे काय करण्यात आलेले कामाची माहिती आहे ही सर्वसाधारण सभेकडे पाठवण्यात आलेली होती। सोलापूर महानगरपालिकेत अंतर्गत कार्यरत दवाखाने, प्रसूतीगृह, नागरी आरोग्य केंद्र करिता GMM पोर्टलवरील औषधे खरेदी करण्याचा विषय असेल। तसेच महानगरपालिका हद्दीतील महिला मुली कौशल्य विकास प्रशिक्षण महिला बाल कल्याण समिती मार्फत जे आपण या ठिकाणी घेतो त्यांचा या ठिकाणी विषय आला होता। तसेच सोलापूर महानगरपालिकेत 249 जे काही रोजंदारी बदली कामगार यांना कायम करण्याचा जो काही विषय होता त्याला देखील या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। तो देखील विषय सभागृहात या ठिकाणी आला होता। महाराष्ट्र शासन निर्णय जो काय LED चा विषय सोलापुरातील शहरातील ते देखील विषय या ठिकाणी आला होता। तसेच बाळ्यामधील UPSC केंद्र आहे त्या देखील विषयाला या ठिकाणी तो एक विषय आला होता आणि अभिनंदनाचा एक विषय आला होता। असे सर्व विषयाला या ठिकाणी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये एकमताने मान्यता देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने दिनांक 22 जुलै 2026 रोजी महानगरपालिका, नगर परिषद व नगरपंचायती यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या मुद्रीकरणाबाबत शासन निर्णय जारी केला आहे। या निर्णयाच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या 7 जागांचा नियोजनबद्ध विकास करून महानगरपालिकेचे शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने या ठिकाणी त्यातील 2 विषयाला मान्यता देण्यात आलेली आहे। यापैकी 2 जागा प्रायोगिक तत्वावर प्राधान्याने विकास करण्यात येणार आहे। यामध्ये उत्तर सदर बाजार 7107 येथील 7 रस्ता बस डेपोची जागा असेल। तसेच नवी पेठेतील बैलगोटा मेजर शॉपिंग सेंटरची जागा असेल। या मालमत्तांची विक्री करण्यात येणार नसून मालकी ही व हक्क महानगरपालिकेकडेच कायम राहणार आहे। सार्वजनिक मालमत्तेचा योग्य व नियोजनबद्ध वापर करून महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। तसेच आज सोलापूरकरांना त्या बाबतीत एक पारदर्शकता माहिती असावी म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्याचं प्रेझेंटेशन करून आपल्या सोलापूरकरांना त्याची जास्तीत जास्त माहिती असली पाहिजे, जेणेकरून प्रकल्प जो आहे तो आपला यशस्वी पार पडण्यात यावा व त्याला आपण आता जी मान्यता दिली आहे भविष्यात त्याला जर काय कोण बिडर आला तर त्याला परत राज्य शासनाची मंजुरी घेऊन आपण परत सभागृहामध्ये तो विषय आणून मग त्याला मंजुरी देणार आहे आणि मग तो प्रकल्प पुढे जाणार आहे असं सांगायचं आहे। तसेच रोजंदारी सेवकांचा जे 249 रोजंदारी सेवक आहेत अनेक वर्षापासून महानगरपालिकेमध्ये 1995 नंतर सोलापूर महानगरपालिकेमध्ये रोजंदारी आणि बदली पद्धतीची सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपीची सेवा संदर्भातील विषय हा केवळ एक प्रशासकीय विषय नाही तर अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले शेकडो कुटुंबियांच्या भवितव्याचा जोडलेला अत्यंत संवेदनशील आणि मानवी प्रश्न आहे। त्यामुळे या विषयाकडे केवळ नियम आणि कागदपत्रांच्या चौकटीत न पाहता कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षात सोलापूर शहरासाठी दिलेली सेवा व त्यांच्या कुटुंबाचे हित लक्षात घेता सकारात्मक भूमिका आवश्यक आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये शहराच्या हद्दवाढ कर्मचाऱ्यांच्या कमतरता आणि नागरिकांच्या आवश्यक सेवा सातत्याने उपलब्ध करून देण्यासाठी अनेक कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली होती। यातील अनेक कर्मचारी आज अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या सेवेत प्रत्यक्ष काम करत आहेत। त्यांच्या हातून शहराची स्वच्छता, आरोग्य व्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत नागरिक सेवांमध्ये महत्त्वाचे योगदान झाले आहे। विशेषतः सफाई कामगार, झाडूवाले, भिगारी, मजूर, वाहन चालक आणि इतर विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची प्रतिकूल परिस्थिती काम करून महानगरपालिकेची सेवा व्यवस्था सुरू ठेवली आहे। अनेक वेळा नागरिक आपल्या घरातून बाहेर पडण्यापूर्वी शहर स्वच्छ असावे तर स्वच्छ असावेत
कचरा वेळेवर उचलला जावा यासाठी जे कर्मचारी पहाटेपासून काम करत असतात त्या कर्मचाऱ्यांचे योगदान आपण विसरून चालणार नाही. म्हणूनच या कर्मचाऱ्यांना केवळ रोजंदारी कर्मचारी म्हणून पाहणे योग्य नाही. हे सोलापूर शहराच्या सेवेत अनेक वर्षापासून योगदान देणारे कर्मचारी आहेत. या विषयामध्ये प्रशासनाच्या तरतुदीनुसार नोंदणीनुसार 14 ऑक्टोबर 2020 रोजी अद्ययावत केलेल्या यादीतील 257 रोजंदारी बदली कर्मचारी कामगारांचा पैकी न्यायालयाच्या आदेशानुसार कायम झालेले व मृत्यू झालेल्यांचे दीर्घकालीन गैरहजर असलेले असे वयोमानानुसार निवृत्त झालेले आणि असे एकूण 56 कर्मचारी वगळल्यानंतर 200 कर्मचाऱ्यांची अद्ययावत यादी माहिती प्रस्ताव उपलब्ध आहे. या 200 कर्मचाऱ्यांच्या पदनिहाय व वर्ग निहाय माहितीचा विचार करून महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये 45 रिक्त कायम पदे उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले असून उर्वरित कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी आवश्यक त्या पदनिर्मितीची कार्यवाही करावी लागणार आहे. प्रस्तावानुसार 15 अधिसंख्य पदे तसेच 141 कायमस्वरूपी पदांची निर्मिती आवश्यक राहणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षे सेवा केली आहे, त्यांच्या मागे कुटुंब आहे, मुलांचे शिक्षण आहे आणि घर खर्च आणि भविष्यातील अनेक जबाबदाऱ्या देखील आहेत. कायमस्वरूपी नोकरीच्या निश्चित अनिश्चित ही त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर परिणाम करणारी बाब आहे. त्यामुळे त्यांच्या सेवेला योग्य तो न्याय मिळावा ही आमची राजकीय आणि सामाजिक भूमिका आहे. या विषयामध्ये कायदेशीर, आर्थिक आणि प्रशासकीय अडचणी आहेत याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. काही कर्मचाऱ्यांकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेली नियुक्ती आदेश उपलब्ध नसल्याचे, काही कर्मचाऱ्यांचे बदलीवर कार्यरत असल्याचे आणि प्रकरणावर न्यायालयीन निर्बंध लागू असल्याचे प्रस्तावात नमूद आहे. त्यामुळे सर्व कायदेशीर बाबींचा विचार करूनच पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. या विषयावर शासन स्तरावर सकारात्मक वातावरण निर्माण झालेले आहे. या कर्मचाऱ्यांनी केलेली सेवा आणि त्यांच्या कुटुंबांचे हित लक्षात घेऊन त्यांना सेवेत कायम करण्याच्या दिशेने सकारात्मक प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना आल्या आहेत. सोलापूर शहराच्या विकासामध्ये ज्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम केले, शहर स्वच्छ ठेवले, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली, महानगरपालिकेच्या विविध सेवा सुरू ठेवण्यासाठी योगदान दिले, कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेचा योग्य सन्मान मिळणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही या प्रस्तावाला प्रस्तावित स्वरूपात मान्यता देत आहोत. महानगरपालिकेच्या आर्थिकीचा हित या ठिकाणी आम्ही सर्व 249 जे काही रोजंदारी कर्मचारी त्यांना या ठिकाणी कायम करण्याचा जो काही विषय आहे तो महाराष्ट्र शासनाकडे पाठवून देण्यासाठी एकमात्र बोर्डाने या ठिकाणी मंजूर दिलेली आहे. प्रस्तावामध्ये जे 7 जागांचा विषय होता त्यामधले 5 विषय आपण वगळले. हे भविष्यात येणार आहेत का? कारण सूचना त्यांनी मांडताना त्या पद्धतीने आपल्याकडून हे करून घेतलं. भविष्यात ते विषय येणार. हे बघा, सूचना उपसूचना या ठिकाणी दुरुस्तीसह एकमताने मंजूर झालेली आहे. भविष्यात आता आपण सोलापूर शहराचा विकास करत असताना आपल्याला माहिती आहे सोलापूर शहरामध्ये अनेक बीओटीचे प्रकल्प या ठिकाणी झालेले आहेत. ते आता सध्या चालू आहेत. भविष्यात अजून अनेक जागा या ठिकाणी येतील आणि ती जागा पारदर्शकतेपणाने आपण महाराष्ट्र शासनाच्या अधीन राहून आपण त्या ठिकाणी एक पारदर्शकता हे करून आपण त्याला मान्यता देणार आहोत. आणि उद्देश एवढाच आहे की सोलापूर महानगरपालिकेची मालकी ही महानगरपालिकेचीच राहिली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलीही आरक्षण न बदलता, कुठलीही जागा एखाद्याला कायमस्वरूपी न देता फक्त 30 वर्षाच्या मुदतीवर त्याला देऊन महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवायचं आहे. आणि ठराविक 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जास्तीत जास्त महानगरपालिकेला मिळालं पाहिजे. ठराविक 30 वर्ष झाल्यानंतर ती जागा असेल, त्याची बिल्डिंग असेल, ते सर्व महानगरपालिकेकडे आपण वर्ग करून घेणार आहोत. माझा प्रश्न असा आहे की आपण हे जे बंद केलेले जे आज 5 जागा आहेत, आपण भविष्यात इतर जागाही शहरातले घेणार आहेत. यामध्ये काही वाद नाही विकासासाठी, पण ह्या 5 जागांचा पुन्हा त्यामध्ये येईल का विषय? हे बघा, एक सांगतो, आपला डीपीआर आता या ठिकाणी मंजूर होणार आहे. त्या डीपीआर मध्ये तेच जर आरक्षण या ठिकाणी जर राहिलं तर त्या पद्धतीने नियमात जे काही
ज्या पद्धतीने आपल्याला विकसित करता येईल त्या पद्धतीने आपण विकसित करणार आहोत. साहेब, विरोधी पक्षाच्या त्या सदस्यांचं म्हणणं स्पष्ट आहे, स्पॉन्सरिंगमध्ये तसा उल्लेख आहे की आम्ही 2 ला 1 मतांनी सूचना देतोय, आम्ही पाठिंबा देतोय, पण पुढे भविष्यामध्ये लोक प्रत्येकची भावना लक्षात घेऊन हे 5 पुन्हा सभागृहात येणार नाहीत, विषय प्रश्नावर येणार नाही, त्याची आम्ही आहे का? हे बघा, लोकभावना म्हणजे काय आहे, लोकभावना म्हणजे काय सांगा ना. प्रकल्प हे बघा, शेवटी काय नाही, जर भविष्यात येईल ना, त्यांना विश्वासात घेऊनच आपण हे करणार आहे भविष्यात. हे बघा, मी तेच सांगायला लागलो, तुम्ही दिशाभूल करायला लागलो. मला विषय मी द्यायला लागलो ना, डीपीआर मध्ये जो आरक्षण आहे ना, त्या आरक्षण पर्पज ठेवूनच आपण सर्व जागा विकसित करणार आहेत. आपण आरक्षण कुठलीही बदलणार नाही. तुम्ही मला आम्ही त्यांना विश्वासात घेऊन त्यावेळेस आम्ही त्यांना अजून विश्वासात, हो एक मिनिट साहेब, त्यांना आम्ही विश्वासात घेऊ. सोलापूर शहराच्या विकासासाठी त्यांना देखील विश्वासात घेऊ. आणि हे जागा भविष्यात जर डेव्हलप करायचे राहिले असतील, करावे लागले, तर डीपीआरचं आरक्षण बघूनच आणि आरक्षण पर्पज ठेवूनच आम्ही त्या ठिकाणी विकसित करू. 28 मध्ये जे पुढे भविष्यामध्ये येणार आहे त्यामध्ये हे 5 आहेत का ते वगळून 28 कुठले? नाही, डीपीआर एक मिनिट आहे का, डीपीआर आपला आहेत ना, या 5 इन्क्लूड आहेत. त्याचा सर्वे झालेला आहे, त्याच्यातल्या त्या आपला विकास आराखडा पण मंजूर होणार आहे ना. विकास होता ना दादा, विरोधच केवळ शाळांच्या जागा घेतल्याचा होता त्यांचा. पुन्हा तुम्ही विषय हे बघा, शाळांच्या जागेवर हे बघा, जे शाळा 100 वर्षापासून या ठिकाणी उद्या भविष्यात मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर एखादी शाळा 100 वर्ष पूर्ण झाल्या असेल आणि मुलांची जर या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न होत असेल, तर ती शाळा त्या ठिकाणी शाळा म्हणून जर डेव्हलप होत असेल तर तुम्हाला काय अडचण आहे का? शाळा म्हणूनच जर डेव्हलप होत असेल तर तुम्हाला काय अडचण आहे का? त्यात काही विषय नाही ना. म्हणूनच मी तुम्हाला सांगायला लागलो, त्यांना विश्वासात घेऊन ज्या ठिकाणी शाळेचं रिझर्वेशन आहे त्या ठिकाणी शाळाच होणार आहे, ज्या ठिकाणी कमर्शियल राहणार आहे त्या ठिकाणी कमर्शियल होणार आहे. तुम्ही मला एकच मला सांगायचं आहे, शाळेचं रिझर्वेशन बदलणार नाही. आणि मला एवढंच सांगायचं. महापौर साहेब, तुम्ही काय बोलत असताना म्हणालो की 7 रस्त्याची जागा जी आहे ते आपण बीओटीवर देणार आहोत, त्याचा पहिला आणि दुसरा मजला हा परिवहनच्या व्यवस्थापनेसाठीचा वापर केला जातो. पण युनिव्हर्सिटीचं स्पष्ट आरक्षण असं आहे की ग्राउंड टू स्काय म्हणजे खुली जागा पाहिजे आणि त्याच्यावर देत असताना मालकी हक्क आपला सिद्ध होतो, आरक्षण पर्पज पूर्ण होतं. मग तुम्ही पहिला आणि दुसरा कसं काय देताय? हे म्हणजे जे काही तुम्ही अग्रीमेंट करणार आहे हे बघा, त्या ठिकाणी शासनाने नेमून दिलेली केपीजीएम जी कंपनी आहे ती शासनाने नेमून दिलेली कंपनी आहे. भविष्यात आपला विकास आराखडा तिकडे शासनाकडे गेलेला आहे. त्या विकास आराखडा आपण जर सोलापूर सोलापूर महानगरपालिकेला जर त्यातून चांगलं उत्पन्न मिळत असेल तर त्यांनी जी घालून दिलेल्या अटी आहेत अटीचा विचार आपण शासन दरबारी पाठपुरावा करू. विरोध नाहीये, पण आपण अग्रीमेंट करणार आहोत युपीडीसी पद्धतीनं, ज्या पद्धतीने आरक्षण 40% अपेक्षित आहे किंवा 50%, तिथे परिवहनला जे काही मे बी काढला असेल काय नाहीये, आरक्षण काहीच काढलं नाही. 40%, 50% काहीच नाही टक्केवारी. त्याचे जे नियम आहेत त्याच्या नियमानुसार त्याच्या ज्या नियमाचा अभ्यास केल्यानंतर खालचा जो फ्लोअर आहे तो त्या आरक्षणासाठी आपण वापरतोय आणि वरचं कमर्शियल करण्यासाठी परवानगी आहे. 3 मजले ही परिवहनच्या ताब्यात राहणार आहे. आरक्षण प्रत्येक आरक्षण हे वेगवेगळ्या पद्धतीचे पर्सेंटेज असतात. आपला अधिकार महापालिकेचा असणार नाही का जागेवर? असणार, महापालिकेची मालकी देखील असणार. कसं असणार आहे का? उतारा जर का आपण त्याच्या नावावर उतारा त्याच्या तुम्ही दिशाभूल करायला लागला, लक्षात घ्या पात्रे साहेब. उतारा त्या ठिकाणी दिशाभूल म्हणजे काय, तुमची दिशाभूल व्हायला लागली. उतारा महापालिकेच्या नावावर राहणार आहे. उतारा कुणाच्या नावावर करणार? आपण बीओटी करत असताना उतारा कुणाच्या नावावर नसतो. हे महापालिकेची मालकी महापालिकेची राहणार. महापालिकेचीच राहणार. तुम्ही 29 वर्षाच्या पुढचा विषय करार करताय तर जागा त्याच्या नावावर करून करत असतात का? काय बोलताय? ठीक आहे, पुढचे घ्या. चर्चेदरम्यान आणखी एक असा तडवळकर मॅडमच्या दादा चर्चेदरम्यान तडवळकर मॅडमच्या तोंडातून असं गेला की आपण हे जे
जीओटीच्या माध्यमातून येणारा पैसा आहे, जागतिक बँकेने आपल्याला जे कर्ज दिलेलं आहे त्या कर्जाची अशी ही फेड होणार आहे असं त्यांच्या तोंडातून गेलं. म्हणजे नेमकं काय आहे? हे बघा, महाराष्ट्र शासन आपल्याला कर्जाची फेड नाहीये. त्यांनी बोलताना हिस्सा आहे आपला. तुम्ही बघा रे. चुकून आला. कर्जाची फेड ना, आपला हिस्सा आपण त्यांना हे करतोय, कर्जाची फेड हिस्सा नाही. भरायचा. कर्जाची फेड नाही. एवढ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळं झालेलं असताना तुम्ही पॉकेट सिस्टीम हा शब्द का उच्चारला? काय कारण नव्हतं? हे बघा, कामगार फार वेळ झाला थांबलेले आहेत, सकाळपासून थांबले. कामगार काय म्हणलो मी? थांबा बसा, एक मिनिट. मी काय म्हणलो अजून एकदा सांगा, मी त्यावर खुलासा. एक मिनिट झाला. मी काय म्हणलो मला आठवण, तुम्ही सांगा, मी त्यावर उत्तर देतो.